सर्वांना शुभप्रभात. आमच्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. वल्लभ रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. वल्लभ रे माझी नावने किनारी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. सुटला वारा जीवनाच्या सागरी, आदळली रे नाव खडकावरी. तुझ विना रे कोण आम्हा तारे. वल्लभ रे माझी नावने किनारी, सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती. वल्लभ रे माझी नावने किनारी. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोणी आम्हा तारणार. वादळ वाऱ्या प्रभू तुझा धार, तुझ विना कोण आम्हा तारणार. आरोळी माझी पोचू तुझ्या दारी. वल्लभ रे माझी. आजच्या मननासाठी देवाची वचन योहान 11:40-44 ही वचने. योहान 11:40-44 ही वचने. येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असे मी तुला सांगितले नव्हते काय? यावरून त्यांनी धोंड काढली. तेव्हा येशूने दृष्टी वर करून म्हटले, हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहित आहे की तू सर्वदा माझे ऐकतोस. तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की तू मला पाठविले आहे असा त्यांनी विश्वास धरावा. असे बोलून त्यांनी मोठ्याने हाक मारून म्हटले, लाजरा बाहेर ये. तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला. त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधिलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, याला मोकळे करून जाऊ द्या. देवबाप वाचलेली वचने आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित करो. या सकाळच्या समय आम्ही देवाचं वचन बघत आहोत. योहान कृतशवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 40 ते 44 वचन. प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की लाजर हा 4 दिवसाचा मेलेला आहे. त्याच्या बहिणी रडत आहे. परिस्थिती आवाक्याच्या बाहेर आहे आणि त्या सर्व परिस्थितीला मात करण्याची शक्ती, क्षमता ही मनुष्याच्या बाहेर झालेली आहे. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतोय तर तिथं काहीतरी बदल घडतो. परंतु देवाचं वचन म्हणते, जर तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील. आणि तसंच घडून आलं की लाजर जो आहे, ज्याच्या जीवनामधून जीव निघून गेलेला आहे, परिस्थिती
खराब होत आहे, 4 दिवस झालेले आहे, दुर्गंध सुटत असेल, इतर गोष्टी. परंतु ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आला तिथं वेगळं काही घडलं. प्रभू येशूने जी गोष्ट केली ती म्हणजे देवाचे आभार मानले. आम्हाला हे शिकवते की परिस्थिती आमच्या विपरीत असो या आमच्या अनुकूल असो, आम्ही देवाचे आभार मानणं, देवावर विश्वास ठेवणं सोडू नये. आम्ही आमच्या विपरीत परिस्थितीमध्ये देवाचे आभार मानतो का? देवाला धन्यवाद देतो का? आणि देवावर विश्वास ठेवून उभं राहतो का? हा मोठा प्रश्न आमच्यासमोर उभा होतो. प्रियानो, आम्ही पाहतो की ज्यावेळेस त्यांनी आभार मानले, विश्वास धरण्यासाठी सांगितलं, आणि तिसरी गोष्ट या ठिकाणी आम्ही पाहतो की त्या परिस्थितीमध्ये त्या लाजराला हाक मारली. तो लाजर ज्याच्या जीवनातून श्वास निघून गेलेला आहे, 4 दिवस झालेले आहे, कदाचित त्याची बॉडी त्याला प्रतिसाद देत नसेल, परंतु ज्यावेळेस त्यांनी प्रभू येशूचा शब्द ऐकला, त्याच्यामध्ये जीव संचार झाला, त्याच्यामध्ये आत्मसंचार झाला, त्याचं जीवन बाहेर आलं, लाजर बाहेर आला. आमची परिस्थिती किती खराब झाली असेल, आज आम्ही जर प्रभूच्या हातामध्ये दिली तर आमचा जीवनातली परिस्थिती बदलण्याची सामर्थ्य प्रभू येशूकडे आहे. कोणतेही प्रश्न असेल जे आमच्याशी, आमच्या कुटुंबाशी, आमच्या आप्तजनांशी, आमच्या स्वतःच्या परिस्थितीशी जे सुटत नसेल, आज प्रभूकडे आपली परिस्थिती, आपले पेच प्रसंग, आपले प्रश्न प्रभूच्या हातात देऊया. प्रभू निश्चित सहाय्य करेल आणि त्याच्यातून बाहेर काढेल. ज्याप्रमाणे लाजराला त्याच्या मृत्यूच्या दरीतून बाहेर काढून जिवंत केले, तसंच आमची परिस्थिती तो जिवंत करेल, आम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करूया. पराक्रमी परमेश्वर पिता, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रार्थना करतो प्रभू, आमची परिस्थिती कशी असेल, आमचा प्रसंग कसाही असेल, परंतु तू आमच्यासोबत आमचं जीवन परमेश्वरप्पा हस्तक्षेप करून आशीर्वाद करणारा देव आहे. आज मी प्रार्थना करतो, प्रत्येक बहीण भावाचं जीवन, त्यांचं कुटुंब, त्यांच्या घरातली परिस्थिती सर्व तुझ्या स्वाधीन करून त्यांच्या परिस्थितीवर त्यांना मात करण्यासाठी शक्ती दे आणि त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दे. प्रभू, आजचा दिवस त्यांच्यासाठी आशीर्वादाचा कर. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. नावने किनारी सुकाणू घे रे प्रभू तुझ्या हाती, वल्लभ रे माझी नावने किनारी, वल्लभ रे माझी नावने किनारी, वल्लभ रे माझी नावने किनारी. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.